चला तर मंडळी, आज बनवूया आमच्या आग्र्यांच्या पारंपरिक पद्धतीतला पातुंगला। इथं मी घेतलेला आहे मोदक। मोदक पहिल्यांदा तर आपल्याला साफ करून घ्यायचं आहे। हे बघा, मी मोदक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पातुंगला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पळसाची सुकवलेली पानं। ही पानं मी मार्च महिन्यातच छान अशी सुकून घेतली होती। पातुंगला बनवायच्या 10 मिनिटं आधी ही पानं आपल्याला भिजत घालायची आहेत। आता मोदकामध्ये घालायचं आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, हळद, आगरी मसाला, मीठ आणि चिंच। थोडंसं तेल घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। छान असं हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला पळसाची 3 ते 4 पानं एकावर एक अशी ठेवून द्यायची। त्याच्यावर आपल्याला मॅरिनेट केलेलं मोदक घालायचं आहे। आता मोदक जे आहे ते व्यवस्थित छान असं पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीत आपल्याला हे मोदक सगळं पसरवून घ्यायचं आहे। आता गॅसवर जाड असा तवा ठेवायचा आहे। तव्यावर हा पातुंगला ठेवायचा। पातुंगल्यावर पुन्हा पानं ठेवायची, त्याच्यावर ताट ठेवायचं आणि थोडंसं जड असं काहीतरी ठेवून द्यायचं। 4 मिनिटं मंद आचेवर शिजून घेतल्यानंतर हे फ्लिप करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला त्याच्यावर ताट आणि एक जड भांडं ठेवायचं आहे। 4 मिनिटं पुन्हा मंद आचेवर शिजवायचं आहे। हे बघा, आपला मस्त असा पातुंगला तयार झालेला आहे। तर तुम्ही कधी रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर नक्की बनवा आणि ट्राय करा। कशी झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता गरमागरम पातुंगला गरमागरम तांदळाच्या भाकरी बरोबर टेस्ट करायचा, एकदम भारी लागतो।